जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल प्रतीक ग्राफिक्सवर। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये विजू थालापती विजू या ॲक्टरच्या 50व्या वाढदिवसानिमित्त एकदम सिनेमॅटिक बॅनर असं या व्हिडिओमध्ये तयार करणार आहे। आपल्याला बऱ्याचशा जणांचे 50व्या म्हणजे एका मित्राचे आपल्या 50व्या वाढदिवसानिमित्त बॅनर तयार करा अशी कमेंट आली होती आणि सिनेमॅटिक बॅनर तयार करा यावरती पण भरपूर साऱ्या कमेंट्स आलेल्या होत्या। त्यामुळे आपण कंबाईन एक ट्युटोरियल आणला आहे, म्हणजे बर्थडे पण तयार होतो आहे आणि सिनेमॅटिक बॅनर पण तयार होणार आहे यामध्ये। ते बी आपण मोबाईलमध्ये तयार करणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे आणि सर्वात अगोदर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ व आपला आजचा जे बॅनर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तर चला तर मित्रांनो, जरा वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओ। तर आता सर्वात अगोदर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून सर्व काही मटेरियल जे दिलेलं आहे आपण प्रोव्हाइड केलेलं आहे ते डाउनलोड करून घ्यायचं। त्यानंतर झेड आर्चर नावाचं ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। या ॲप्लिकेशनची लिंक पण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। मी जे पण ॲप यूज करणार आहे त्या सर्वांची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल। तर सर्वात अगोदर झेड आर्चरला ओपन करायचं आहे। त्यानंतर डाउनलोड फोल्डरला ओपन करायचं आहे। आपलं जसं फाईल मॅनेजर असतं त्याच प्रकारे ॲप्लिकेशन असतं। तर फाईल मॅनेजरमध्ये जसं इंटरफेस येतो डाउनलोड फोल्डरचा तशा प्रकारे इथे डाउनलोड फोल्डरला ओपन करायचं। त्यामध्ये आपण एक झिप फाईल दिलेली आहे, तुम्ही डाउनलोड केल्यानंतर इथे तुम्हाला डायरेक्टली मिळून विजय बर्थडे असं नावाची झिप फाईल दिलेली आहे। तर झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट हेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर आता इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे आणि यावेळेस आपण 2 स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे, म्हणजे सर्वात अगोदर थोडा अर्धा पासवर्ड मिळेल मला, त्यानंतर बाकीचा जो उरलेला आहे तो नंतर मिळेल। याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे दोन्ही पण पासवर्ड आणि ते विदाऊट स्पेस द्यायची नाही आहे, कोणती पण स्पेस विदाऊट स्पेस स्पेलिंग टाईप करायचं आणि सर्व लेटर्स कॅपिटल यूज करायचे। त्यानंतर पासवर्ड टाकून घ्यायचं, इथे ओकेवरती क्लिक करायचं। तर बघू शकता काही अशा प्रकारे विजय बर्थडे नावाचं एक फोल्डर इथे ओपन झालेलं आहे। त्यामध्ये आपण एक JPG दिलेली आहे आणि PLP फाईल दिलेली। तर आता सर्वात अगोदर PLP फाईल ओपन करण्यासाठी तुम्हाला पिक्सल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। तर पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल। तर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं। त्यानंतर .plp वरती क्लिक करून आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल आता एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं। तर फोल्डर ओपन झाल्यानंतर काय अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल। तर इथे या PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर काही लोड होईल आणि बघू शकता बॅक घेतल्यानंतर काही अशा प्रकारे आपली इथे PLP फाईल ओपन झालेली आहे। तर तुम्ही म्हणाल की यामध्ये काय सिनेमॅटिक पण आहे, पण तो आपण ते नेक्स्ट म्हणजे पिक्सआर्टमध्ये ह्या सिनेमॅटिकचा इफेक्ट लावणार। तर सर्वात अगोदर इथे काय काय एडिट करायचं ते लक्षपूर्वक बघून घ्या। इथे लेअरवरती क्लिक करायचं, इथे थालापती लिहिलेलं आहे आपण, इथे तुम्ही दुसरं पण टाकू शकता, तुमच्या मित्राचं नाव पण टाकू शकता इथे काय पण। ओके, तर ओके केल्यानंतर बघू शकता काय अशा प्रकारे नाव तयार होतं। तर ओके, याला सेंटरला करून घ्यायचं। हॅपी बर्थडे और रिलेटिव्हवर लिहिलेलं आहे, याला पण ॲडजस्ट करू शकता इथे रिलेटिव्ह पोझिशनवरून आणि इथे खाली नाव वगैरे पण इथून चेंज करू शकता अशा प्रकारे। ओके, तर आता हे तर झालं नाव वगैरे चेंज करायचं। आता इथे तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंडली इथे आपण 50वा वाढदिवस म्हणजे 50वा लिहिलेला आहे इथे 15th। ओके, तर आता हे कसं एडिट करायचं, इथे 50 लिहिलेलं आहे, त्या लेअरवरती क्लिक करायचं। इथे तुम्ही दुसरा पण आकडा टाकू शकता, आता मी इथे 48 टाकते। ओके, टाकल्यानंतर काय अशा प्रकारचं म्हणजे इथे तुम्हाला दिसणार नाही। तर लेअर अनलॉक करायची, इथे साईडला घ्यायचं, काय अशा प्रकारे करायचं। बघू शकता अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करायचं, त्यानंतर सोडून द्यायचं। बघू शकता अशा प्रकारे इथे ॲडजस्ट होत असतं। तर आता हे सर्व काही झाल्यानंतर तुम्ही इथे फोटो ॲड करायचा आहे तुमच्या मित्राचा किंवा तुमचं कोणाचा पण जिथे तुम्ही पोस्टर तयार करणार त्याचा तुम्हाला इथे फोटो ॲड करून घ्यायचा आहे। तर फोटो ॲड करल्यानंतर इथे बरोबर सेंटरला करायचं आहे, बॅकग्राऊंड रिमूव्ह असलेला फोटो करायचा आहे। बॅकग्राऊंड जर तुम्हाला रिमूव्ह करता येत नसेल तर त्याचा पण एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे, त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। आणि या फोटोला कसा एडिट करायचा म्हणजे ऑइल पेंट इफेक्ट मारलेला आपण या फोटोला, नॉर्मल फोटो नाही आहे। तर ऑइल पेंट कसा मारायचा ते पण आपलं ट्युटोरियल आलेला आहे, त्याची पण लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल, तो व्हिडिओ बघून घ्या। सर्वात अगोदर आपला जो मेन फोटो राहणार आहे त्याला ऑइल पेंट इफेक्ट मारायचा, त्यानंतर बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं, त्यानंतर इथे ॲड करायचं। तर सर्वात अगोदर ह्या सर्व काही वरच्या लेअर ज्या आहेत त्या आपल्या हाईड करून घ्यायच्या, काय अशा प्रकारे हाईड करून घ्यायच्या। तर ओके, फक्त काय राहू द्यायचं इथे 48 लिहिलेलं आहे, इथे 50वा बर्थडे आहे ना, तर इथे परत 50 लिहून टाकतो। ओके,
ओके करायचं आहे. अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. इथे पोझिशनवर ॲडजस्ट करायचं. ओके. तर आता या बॅकग्राऊंडला तुम्ही सर्वात अगोदर इथून 3 डॉटवरून एक्सपोर्ट इमेज करून आणि सेव्ह करून ठेवायचं. इथे सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं. डायमेन्शन अल्ट्रावरती ठेवायचं. त्यानंतर परत लेअरवरती क्लिक करायचं आणि हे सर्व खालच्या 3 लेअर आहे हाईड करायचं. इथे ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं. त्यानंतर आपला जो मेन ॲक्टर राहणार आहे त्याचा फोटो या ठिकाणी एक्सपोर्ट करायचा. फोटो एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर परत लेअरवरती क्लिक करायचं आहे सेव्ह झाल्यानंतर. ओके. तर सेव्ह झालं आहे. परत लेअरवरती क्लिक करायचं. हा फोटो ॲड करायचा. त्यानंतर ही वाली लेअर एक्सपोर्ट करून घ्यायची. इथे कस्टमला अल्ट्रावरती ठेवायचं आहे आणि सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं. अशाच प्रकारे आता जो वरचा जर लेअर राहणार आहे त्या सर्व काही लेअर तुम्ही इथून एक्सपोर्ट करून घ्यायचे आहेत. आपण हे खाली सिनेमॅटिक नाव लिहिलेलं आहे. तर सर्व लेअर तुम्ही एक्सपोर्ट करायचे. त्यानंतर नावाचे लेअर एक्सपोर्ट करायचे. मी इथे आता सर्व काही एक्सपोर्ट नाही करत, व्हिडिओ खूप मोठा होईल आपला. त्यानंतर पिक्सल ॲप्लिकेशन ॲप्लिकेशनला ओपन करायचं. पिक्सार्ट ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर काय अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल तर इथे एडिट फोटोवरती क्लिक करायचं. इथून मेन व्हिडिओ आहे, इथून तुम्हाला प्रॉपर बघायचं आहे. त्यानंतर आपला सिनेमॅटिक इफेक्ट इथे बसणार. तर सर्वात अगोदर आपण बॅकग्राऊंड एक्सपोर्ट केलं होतं तर बॅकग्राऊंडला सिलेक्ट करायचं. ओके. तर बॅकग्राऊंड सिलेक्ट झालेला आहे. इथे टूल्सवरती क्लिक करायचं. रिसाईजवरती क्लिक करायचं. इथून इथे 50,000 टाईप करायचं आणि रिसाईज करायचं. इथे खाली तुम्हाला रेशो दिलेला असेल. इथे 2500 दिलेला आहे. तर रिसाईजवरती क्लिक करून अशा प्रकारे म्हणजे आपला जो बॅनर आहे तो फुटणार नाही बॅकग्राऊंड. त्यानंतर आपला ॲक्टरचा फोटो आहे तो ॲड करायचा इथे अशा प्रकारे. आता इथे प्रॉपर बघायचं. आता इथे आपण इफेक्ट लावणार तर इथे साईडला यायचं आहे. ॲडजस्टवरती क्लिक करायचं. ते क्लॅरिटीवरती क्लिक करायचं. क्लॅरिटी 10पर्यंत ठेवायची. त्यानंतर सॅच्युरेशनवरती क्लिक करायचं. सॅच्युरेशन 25पर्यंत ठेवायची. त्यानंतर शॅडोवरती क्लिक करून शॅडो -80 करायची म्हणजे 80पर्यंत ठेवायची. त्यानंतर हायलाईट 30पर्यंत ठेवायचं आहे. आणि टेम्परेचर जे आहे आपलं ते 75पर्यंत ठेवायचं +75. बघू शकता काय अशा प्रकारे आपला इथे सिनेमॅटिक इफेक्ट बसलेला आहे. त्यानंतर आता परत ॲड इमेज फोटोवरती क्लिक करायचं. त्यानंतर आपलं जे हे वालं बॅकग्राऊंड म्हणजे काळ्या कलरचं जे आहे ते ॲड करायचं आहे अशा प्रकारे. परत ॲड फोटोवरती क्लिक करायचं. आपण जे टेक्स्ट होतं ते टेक्स्टला इथे ॲड करायचं काय अशा प्रकारे. ओके. परत ॲड फोटोवरती क्लिक करायचं. त्यानंतर आपलं जे मेन नाव आहे ते इथे ॲड करायचं. बघू शकता काय अशा प्रकारे ते ॲड झालेलं आहे. त्यानंतर इथे तुम्ही तुमचा लोगो पण ॲड करू शकता कुठे पण. त्यानंतर डनवरती क्लिक करायचं. डनवरती क्लिक केल्यानंतर परत इथे टूल्सवरती क्लिक करायचं. ॲडजस्टवरती क्लिक करायचं आणि इथून थोडंसं कॉन्ट्रास्ट आहे तो वाढवायचा आहे. 30पर्यंत ठेवला तरी चालेल. ओके. तर क्लॅरिटी वाढवायची 10पर्यंत आणि सॅच्युरेशन वाढवायची 20पर्यंत ठेवली तरी चालेल. ओके. हे टेम्परेचर थोडंसं प्लसमध्येच ठेवायचं 20पर्यंत. ओके. तर डनवरती क्लिक करायचं. बघू शकता एकदम सिनेमॅटिक इफेक्ट इथे बसलेला आहे. त्या ॲड फोटोवरती क्लिक करायचं. त्यानंतर इथून आपण जे PNG दिलेली होती ते PNG इथे ॲड करायची. बघू शकता इथून PNG ॲड करायची. त्यानंतर इथे साईज थोडीशी मोठी करायची आणि इथे हिचा ब्लेंड मोड आहे स्क्रीनवरती ठेवायचा आहे आणि इथे डाऊनवरती यायचं. तर आल्यानंतर इथे परत ॲड फोटोवरती क्लिक करायचं. मी विसरलो ते PNG ॲड करायला. तर परत इथे मी लेअर ॲड करतो. बघू शकता काय अशा प्रकारे तुम्ही अगोदरच ॲड करून घ्यायचे. जे आपण हे काळ्या कलरचे जे लेअर ठेवतो इथे ग्रेडियंट कलरची तर ते लेअर अगोदर ॲड करायची. पार्टिकलची PNGची जे दिलेली आहे ते ॲड करायचे. त्यानंतर इथे ब्लॅक शॅडोची लेअर ॲड करायची. त्यानंतर हे टेक्स्ट ॲड करायचं. त्यानंतर इथे राईटवरती क्लिक करायचं. आता इथे तुम्हाला इथे ड्रॉ टूल दिसेल. पेन्सिलसारखा आयकॉन आहे, ब्रशसारखा आयकॉन आहे इथे. तर ड्रॉ टूलवरती क्लिक करायचं. इथे इरेझर दिलेला आहे. इरेझरची साईज 0पर्यंत म्हणजे 1पर्यंत ठेवायची आणि पूर्ण 500पर्यंत झूम करायचं. ओके. तर 500पर्यंत झूम झालेलं आहे. लेअरवरती क्लिक करायचं.
आपली बॅनरची लेअर सिलेक्ट करायची, त्यानंतर अशा प्रकारे इथे कट मारायला, त्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करून सेव्ह इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर आपलं बॅनर फुटणार आहे, फुल HD क्वालिटीमध्ये आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. या व्हिडिओमधून काही नवीन शिकायला मिळेल असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटू अशा नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.